केंद्रीय विद्यालय सोलापूर येथे नवीन भरती निघालेली आहे. त्या भरतीबद्दलच आपण आज पाहणार आहोत. यामध्ये वेगवेगळी पदे असून यासाठी तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यू देऊन तुमचं सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती आहे 29/2/2024. या दिवशी इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. यासाठी अर्ज कोठे करायचा आणि बाकीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वात अगोदर जे केंद्रीय विद्यालय आहे सोलापूर येथील, तेथे हा इंटरव्ह्यू होणार आहे. तेथे तुमची पोस्टिंग असणार आहे. तेथे ही भरती आहे. तर यामध्ये वेगवेगळी पदे आहेत. तुम्ही जर इथं पाहिलं तर टीचर्स या पदासाठी जे आहे, तर वेगवेगळ्या टीचिंगसाठी हे पदे आहेत. शिक्षक भरती आहे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवविज्ञान, गणित, हिंदी, इंग्रजी, कॉम्प्युटर विज्ञान या पदासाठी आहेत. त्यानंतर टी-जी-टी यासाठी जे आहे ते गणित, सामाजिक विज्ञान, हिंदी, इंग्लिश, विज्ञान आणि संस्कृत या पदासाठी. त्याचबरोबर जी बाकीची पदे आहेत त्यामध्ये इथं आपण पाहिलं तर स्पोर्ट कोच आहे, योगा टीचर, काउंसलर, नर्स, डॉक्टर, स्पेशल एज्युकेटर, आर्ट अँड क्राफ्ट टीचर, प्रायमरी टीचर आणि कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर ही अशी विविध पदे आहेत. आता याची ऑफिशियल जी माहिती आहे ती ही जी वेबसाईट आहे www.sholapur.kvs.ac.in या वेबसाईटला तुम्ही जर भेट दिली तर त्यावर तुम्हाला सर्वच्या सर्व जो फॉर्म वगैरे आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि तो तुम्हाला फॉर्म द्यायचा आहे. डायरेक्टली घेऊन जायचा आहे त्या दिवशी आणि तुम्हाला जो इंटरव्ह्यूची डेट आहे ती 29/2/2024 आणि सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत जो आहे तो सॉरी सकाळी 8 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. त्यानंतर सकाळी 10:30 नंतर जे कोणी विद्यार्थी उमेदवार जातील तर त्यांचं जे आहे ते त्यांना चान्स दिला जाणार नाही. ओके, अशी ही भरती आहे. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करा. अतिशय चांगली पदे आहेत आणि चांगल्या ठिकाणी ही पदे आहेत. जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही या पदासाठी जर तुम्ही ट्राय करत असाल, तर तुमच्यासाठी ही भरती अतिशय महत्त्वाची आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट असतील, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता.